नमस्कार, जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। माउंट एव्हरेस्ट हा शिखर आपल्या सर्वांनाच परिचित असणार, मात्र तो आता सध्या चर्चेत असतो ते त्याच्या असलेल्या कचऱ्यामुळे। कारण माउंट एव्हरेस्टवर सध्या कचऱ्याचा डोंगर पाहायला मिळतोय। कचरा नाही असं ठिकाण सापडणे सध्या कठीण आहे। लोक कुठेही कचरा टाकताना आपल्याला दिसतात, मात्र आता लोक बेजबाबदार वर्तन माउंट एव्हरेस्ट सारख्या ठिकाणीही करू लागलेले आहेत। नुकत्याच माउंट एव्हरेस्टसह 4 पर्वतांवर राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला सुमारे 33.8 टन कचरा मिळाला। त्यामुळे आता जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टवरही प्रदूषणाच्या विळख्यात हा माउंट एव्हरेस्ट सापडलाय का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। या प्रदूषणाची कारणे काय आहेत, हे प्रदूषण कशामुळे इतकं वाढलं आणि प्रदूषण कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात, आतापर्यंत किती स्वच्छता मोहीम इथे राबवण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा खरंच काही फायदा झाला तरी आहे का, या सर्वच प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या माउंट एव्हरेस्ट पर्वताच्या प्रदूषणाबाबत आपण बोलतोय, तो माउंट एव्हरेस्ट पर्वत आहे तरी कसा, या पर्वताची वैशिष्ट्ये काय, या पर्वताची उंची काय, जगामध्ये या पर्वताला कशामुळे ओळख मिळालेली आहे, त्या संदर्भातला तपशील आपण पाहणार आहोत। माउंट एव्हरेस्ट आहे तरी कसा आपण ते पाहतोय। माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे। हिमालय पर्वतातील या शिखराची उंची 8848 मीटर इतकी आहे। माउंट एव्हरेस्ट नेपाळ आणि तिबेट या देशाच्या सीमेजवळ आहे। नेपाळमध्ये याला सागरमाथा म्हणून ओळखतात। आधी हे शिखर पीक 15 या नावाने ओळखलं जात होतं। राधानाथ सिकदार यांनी जॉर्ज एव्हरेस्ट यांचे नाव या शिखराला दिले। या शिखराला 1865 पासून माउंट एव्हरेस्ट म्हटलं जाऊ लागलं। जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवरती चढाईचा हंगाम अगदी काही दिवसांनी सुरू होईल। एप्रिल महिन्यापासून जगभरातील शेकडो गिर्यारोहक या सर्वोच्च शिखराला गवसणी घालण्यासाठी नेपाळमध्ये येऊ लागतील। आणि त्याचबरोबर एक खूप महत्त्वाचा विषय पण आता ऐरणीवर आहे, तो म्हणजे एव्हरेस्ट या शिखरावरती असलेला कचरा। खरं आहे की एव्हरेस्टवरती आत्ता जे काही चित्र आहे एव्हरेस्टवरचं, खूप मोठ्या प्रमाणात एव्हरेस्टवरती चढाई करण्यासाठी जगातल्या वेगवेगळ्या देशातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात गिर्यारोहक येऊ लागलेत। नेपाळ सरकारचंही याबाबतीत कुठलंही बंधन नसल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात परमिट दिली जात आहेत। माउंट एव्हरेस्टवर व्यावसायिक मोहिमा सुरू झाल्या आणि जगातील या सर्वोच्च शिखरावरील वर्दळ वाढली। गेल्या काही वर्षात इथला कचरा वाढत गेला आणि आता हे शिखर जगातील सर्वाधिक उंचीवरील कचराभूमी होण्याच्या मार्गावर जाऊन ठेपलेला आहे। आज प्रत्येक गिर्यारोहकाला वाटते त्याने आयुष्यात एकदा तरी माउंट एव्हरेस्टची सर करावी आणि आता तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अशा उंच पर्वत शिखरावर सर करणे आणि त्याला चित्रित करून समाज माध्यमामध्ये टाकणे याकडे अनेकांचा कल दिसून येतोय। आणि त्यामुळे माउंट एव्हरेस्ट असो किंवा आणखीन कोणताही प्रसिद्ध पर्वतमाला असो किंवा पर्वत असो, या सर्वच ठिकाणी गिर्यारोहकांची गर्दी वाढलेली आहे। पण नेमका गिर्यारोहणाचा हा जो आज खेळ सुरू झालेला आहे, याला सुरुवात झाली तरी कशी आणि कुणी याची मुहूर्तमेढ रोवली, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। एव्हरेस्ट चढाईचे पहिले प्रयत्न इंग्रजांनी सन 1921 मध्ये केले होते, पण ते अयशस्वी झाले। त्यानंतर 1953 मधील एव्हरेस्टवरील पहिल्या यशस्वी आरोहणानंतर गिर्यारोहण फोपावले। एव्हरेस्टच्या या यशस्वी मोहिमेला जगभरामध्ये प्रसिद्धी मिळाली। परिणामी एव्हरेस्टचे आव्हान पेलण्यासाठी जगभरातून गिर्यारोहक येऊ लागले। वेगवेगळ्या मार्गांनी एव्हरेस्ट चढाईचे प्रयत्न होऊ लागले। त्यानंतर एव्हरेस्टवर आतापर्यंत 18 वेगवेगळ्या मार्गाने चढाई झालेली आहे। एव्हरेस्ट गिर्यारोहणाचा इतिहास आपण पाहतोय। पुन्हा एकदा पाहूयात। एव्हरेस्ट चढाईचे पहिले प्रयत्न इंग्रजांनी सन 1921 मध्ये केले, पण ते अयशस्वी झाले।
त्यानंतर 1953 मधील एव्हरेस्टवरील पहिल्या यशस्वी आरोहणानंतर गिर्यारोहण फोपावले। एव्हरेस्टच्या या यशस्वी मोहिमेला जगभरामध्ये प्रसिद्धी मिळाली। परिणामी एव्हरेस्टचे आव्हान पेलण्यासाठी जगभरातून गिर्यारोहक येऊ लागले। वेगवेगळ्या मार्गांनी एव्हरेस्ट चढाईचे प्रयत्न होऊ लागले। या अंती एव्हरेस्टवर आतापर्यंत 18 वेगवेगळ्या मार्गाने चढाई झालेली आहे। नेपाळमधील दक्षिण कोल मार्गाने एव्हरेस्ट चढाई तुलनात्मकदृष्ट्या सोपी आणि शिखर माथा यशस्वीपणे गाठण्याची सर्वात जास्त खात्री असणारा मार्ग असल्याने या मार्गावरून एव्हरेस्टवर चढाईसाठी सर्वात जास्त गिर्यारोहक येतात। त्यामुळे सर्वात जास्त गिर्यारोहकांचा याच मार्गावर त्यांचा वावर होतो। त्या खालोखाल तिबेटमधील उत्तर कोल मार्गावर गिर्यारोहकांचा वावर असतो। मोठ्या संख्येने या दोन मार्गावर होणाऱ्या गिर्यारोहकांच्या वावराचा परिणाम एव्हरेस्टच्या पर्यावरणावर होत आहे। एव्हरेस्टवर झालेल्या मोहीम आणि त्यात सहभागी सदस्य यांची आकडेवारी आपण पाहूयात। एव्हरेस्टवर झालेल्या मोहिमांची आकडेवारी आपण पाहतोय। सन 1921 ते 1992 दरम्यान किती मोहिमा झाल्या, त्यात सदस्य किती होते, शिखरवीर किती झाले आणि त्यात किती लोकांचा मृत्यू झाला ते आपण पाहतोय। तर 269 मोहिमा झाल्या, सदस्य त्यात 3858 सदस्य होते, शिखरवीर त्यातले 484 झाले आणि मृत्यू 122 शिखरवीर चढणाऱ्या यांचा मृत्यू झाला गिर्यारोहकांचा। आणि 1992 ते 2017 मधली आकडेवारी 1667 मोहिमा आखल्यात आल्या। त्यानंतर त्यामध्ये सदस्यांचा सहभाग किती होता ते आपण पाहतोय की 10,147 लोकांचा सदस्यांचा यात सहभाग होता। शिखरवीर त्यातले 7822 झाले आणि 166 लोकांचा मृत्यू झाला। आतापर्यंतच्या मोहिमांमधून एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर 14,000 सदस्य आणि 11,000 शेप्रा असे एकूण 25,000 पेक्षा जास्त लोकांचा मुक्काम झालेला आहे। आणि बेस कॅम्पवर सुमारे 23,000 सदस्य आणि शेप्रा यांनी आरोहण आणि मुक्काम केलेला आहे असं आकडेवारीतून दिसून येतं। एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी दरवर्षी गिर्यारोहक सर्वात जास्त संख्येने नेपाळमध्ये आणि त्या खालोखाल तिबेटमध्ये येत असल्याचं चित्र आहे। तेथील अर्थव्यवस्थेला त्याचा मोठा फायदा होतो, परंतु त्याचा दुष्परिणाम एव्हरेस्टच्या परिसरामध्ये आता दिसू लागलेला आहे। त्यामुळे एव्हरेस्टचे पर्यावरण आता धोक्यात येऊन सापडले। सध्या या परिसरामध्ये पर्यावरणाला जो धोका निर्माण झालेला आहे त्याबाबत गिर्यारोहक उमेश झिरपे हे काय म्हणतात पाहूयात। एव्हरेस्टवरती ज्यावेळेस प्रत्यक्ष चढाईसाठी गिर्यारोहक जातात आणि त्यांच्या मदतीला जे शेर्पा असतात, या सगळ्यांच्या 60-70 दिवसाच्या तिथल्या वास्तव्यामुळं त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात काय होतं तर त्या ठिकाणी जो कचरा आज पाहायला मिळतो तो रिकामे ऑक्सिजनचे सिलेंडर्स आहेत, टीन्स आहेत, फूडचे आणि इतर पॅकिंग मटेरियल आहे, मेडिकल वेस्ट आहे। आणि याचबरोबर ज्या गिर्यारोहकांचे किंवा ज्या शेर्पांचे त्या ठिकाणी मृत्यू झाले तर यांच्यासुद्धा मृतदेह अतिउंचीवरती आहेत। हे सगळं स्वच्छ करण्याचं कामाचं अभियान पण मोठ्या प्रमाणात नेपाळमध्ये नेपाळच्या आर्मीनी, नेपाळच्या सशस्त्र सेना बलांनी घेतलं हाती आणि गेले 4-5 वर्ष आम्ही पाहतोय की मोठ्या प्रमाणात एव्हरेस्टसह जी अतिउंचीवरची शिखरं आहेत त्या ठिकाणचा कचरा, त्या ठिकाणसाठीचे क्लिनिंग एक्सपिडिशन चालू आहेत। पर्यावरणावर परिणाम करणारे घटक म्हणजे अन्न, पाणी, कॅम्प साधने, साधन सामुग्री, ऑक्सिजन सिलेंडर, मानवी उत्सर्जन, मृतदेह इत्यादी आहेत। या प्रत्येक घटकाचा कशा प्रकारे परिणाम या शिखर परिसरामध्ये प्रदूषण वाढण्यासाठी होतोय ते आपण टप्प्याटप्प्याने त्याच्या जे आपण विभागणी केलेली आहे त्या संदर्भात पाहणार आहोत। एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर सुमारे 25,000 गिर्यारोहक पोहोचलेले आहेत। गिर्यारोहकांचा सुमारे 50 ते 60 दिवस इथे मुक्काम असतो। प्रत्येकी रोज किमान 1 किलो खाद्यपदार्थ म्हणजे
15 लाख किलो खाद्यान्नाची इथं आवक झाली आहे। त्याचबरोबर प्लास्टिक पिशव्या, निरुपयोगी सामानही इथं आहेत। स्वयंपाकातून होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कॅम्पवर होत नाही, त्यामुळे सर्व वस्तू जाळतात किंवा जमिनीमध्ये पुरतात। अधिक उंचीवर जाळण्याची सोय नसते, वस्तू तिथे बर्फात गाडल्या जातात। बेस कॅम्पवर घरगुती गॅस सिलेंडर आणि केरोसिन वापरले जाते। मात्र अति उंचावर वापरलेले सिलेंडर खाली आणले जात नाहीत। काही वेळा प्रतिकूल परिस्थितीमुळे ते शक्य सुद्धा नसते, ते कॅम्पवरच टाकून गिर्यारोहक परततात। स्वयंपाकाची भांडी, स्टोव्ह अति उंचावरून खाली आणले जात नाहीत। कशा प्रकारे अन्न हा घटक एव्हरेस्टच्या पर्यावरणावर परिणाम करतो हे आपण आता पाहिलं। त्या संदर्भात आणखी काही असे घटक आहेत जे या परिसरामध्ये पर्यावरणावर परिणाम करतात आणि इथं प्रदूषण वाढण्यासाठी ते कारणीभूत ठरत आहेत। त्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत, कॅम्प साधने असो किंवा तिथे ऑक्सिजन सिलेंडर जे गिर्यारोहक घेऊन जातात ते तिथेच टाकून येणे असो, किंवा तिथे गिर्यारोहणासाठी जात असताना त्यांचा झालेला मृत्यू आणि त्यांचे मृतदेह तिथेच तशाच अवस्थेत पडून राहणे, हा सुद्धा इथे महत्त्वाचा मुद्दा आहे जो पर्यावरणाच्या प्रदूषणासाठी महत्त्वाचा ठरतो। या प्रदूषणामध्ये कॅम्प साधने यामुळे सुद्धा पर्यावरणावर कशा प्रकारे परिणाम होतो ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। सर्व कॅम्प हे तंबू उभारून केले जातात। अति उंचावरील तंबू काही वेळा वादळी वाऱ्यात फाटतात किंवा मोडतात। असे तंबू बहुतांशीपणे गिर्यारोहक खाली आणण्याची तसदी घेत नाहीत। त्या तंबूखाली कॅम्पचे सामानही तसेच असते। बर्फ पडला की त्याखाली ते दबून जातात। एव्हरेस्टवरती जे गिर्यारोहक येतात ते जवळजवळ तब्बल तिथं 60 ते 70 दिवस त्या परिसरामध्ये असतात। म्हणजे एव्हरेस्टचा बेस कॅम्प 17,500 फुटांवरती आहे आणि एव्हरेस्टचा शिखर माथा आहे तो 29,000 फूट आहे। या दरम्यान 4 कॅम्प आहेत, 20,000 फूट, 22,000 फूट, 23,000 फूट आणि शेवटचा कॅम्प डेथ झोनमध्ये 8,000 मीटरवरती म्हणजे 26,000 फुटांवरती। सर्वसाधारणपणे पाहायला गेलं तर एव्हरेस्ट चढाई करताना ऑक्सिजन सिलेंडर वापरले जाते आणि याच ऑक्सिजन सिलेंडरमुळे कशा प्रकारे प्रदूषण होते आणि पर्यावरणावर त्याचा परिणाम कसा होतो ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। एका गिर्यारोहकास सुमारे 5 सिलेंडर एका शिखर चढाईसाठी लागतात। त्यानुसार जर आपण गणित केलं तर आतापर्यंत 8,300 गिर्यारोहकांनी शिखर माथा गाठलेला आहे। त्यानुसार प्रत्येकी 5 याप्रमाणे गणित केलं तर 40,000 सिलेंडर हे एव्हरेस्टवर चढवले गेले। यातील वापर झालेले बहुतांश सिलेंडर परत खाली आणले जात नाहीत। अवघड मार्ग, प्रतिकूल हवामान, त्यामुळे शिखर गाठणेच जीवावरचे साहस असते। त्यात सिलेंडर कुठे खाली आणणार असा प्रश्न गिर्यारोहकांना असतो। सिलेंडर दरीत पडतात किंवा बर्फाखाली गाडलेल्या अवस्थेत मार्गावरच राहतात। ऑक्सिजन सिलेंडरमुळे जो कचरा तिथे निर्माण होतोय आणि त्यामुळे जो प्रदूषण तिथे पसरतंय त्या संदर्भात गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी नेपाळ सरकारद्वारे जी तिथे विशेष तरतूद करण्यात आली आहे त्याबद्दल माहिती दिली आहे। काय म्हणतायत पाहूयात। की जे रिकामे सिलेंडर जे परत आणले जातील त्या प्रत्येक सिलेंडर मागे एक $100 त्या शेर्पाला किंवा जो कोण खाली घेऊन येतो त्याला मिळतात आणि ते सिलेंडर रिफिल केले जातात। खरं तर गिर्यारोहण मोहिमांमध्ये रिफिल सिलेंडर वापरणं खरं धोकादायक आहे, पण आज ते स्वस्त किमतीत मिळतात त्यामुळे त्याचा वापर होतोय, त्याची मागणी वाढली आणि त्यामुळं त्या $100 मिळत आहेत, त्यामुळं अनेक सिलेंडर खाली आणले जातात। ही त्यातल्या त्यात एक चांगली बाब आहे।
मानवी उत्सर्जित घटकांनी निर्माण झालेला कचरा ही देखील मोठी समस्या एव्हरेस्ट बाबत आहे। मानवी उत्सर्जित घटकांचा कशा प्रकारे एव्हरेस्टच्या प्रदूषणावर परिणाम होतो ते सुद्धा पाहूया। बेस कॅम्पवर तात्पुरत्या स्वरूपाची स्वच्छतागृहे उभारलेली जातात। तिबेटमधील बेस कॅम्पवर पक्की स्वच्छतागृहे उभारलेली आहेत। तर समस्या आहे ती हायर कॅम्पवरील स्वच्छतागृहांची। त्यामुळे मानव उत्सर्जनाचा कचरा ही मोठी समस्या एव्हरेस्टच्या सरबाबत निर्माण होते। कॅम्पवरती होणारा कचरा तसंच बेस कॅम्पवरती होणारा कचरा याचं व्यवस्थापन ही खूप मोठी समस्या भेडसावते आणि यासाठी काही कठोर उपाययोजना करायचं नेपाळ सरकारने यावर्षी ठरवलं आहे। आणि त्यातली एक महत्त्वाची जी उपाययोजना आहे की त्यामध्ये वरच्या सगळ्या चारही कॅम्पवर होणारा ह्यूमन वेस्टचा जो कचरा आहे, नैसर्गिक विधीमुळे होणारा जो कचरा आहे, तो गिर्यारोहकांनी आपल्याबरोबर बॅग्स बायोडिग्रेडेबल बॅग्स बरोबर न्यायचे आहेत आणि तो येताना खाली घेऊन यायचा। हे खूप महत्त्वाचं सूचना। आणि त्याचबरोबर प्रत्येक गिर्यारोहकांनी किमान 8 किलो कचरा येताना खाली घेऊन यायचा आहे। अशा प्रकारची कठोर अंमलबजावणी करण्याचं धोरण नेपाळ सरकारने घेतलेलं आहे यावर्षी। आतापर्यंत एव्हरेस्टवर सुमारे 300 जणांनी प्राण गमावलेले आहेत। सोबतच एव्हरेस्ट सारख्या शिखरांच्या बाबतीत खालील कॅम्पवर दुर्घटना घडली तर त्याचा मृतदेह बेस कॅम्प किंवा त्याच्या खाली आणून त्यावर अंत्यसंस्कार केले जातात। परंतु अति उंचावर किंवा दुर्गम ठिकाणी एखाद्याला मृत्यू आला तर त्याचा देह खाली आणणे शक्य होत नाही आणि अशाच पडून राहिलेल्या मृतदेहामुळे सुद्धा प्रदूषणामध्ये भर पडते। याबाबतची माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आतापर्यंत एव्हरेस्टवर 279 जणांनी आपले प्राण गमावले। अति उंचावर किंवा दुर्गम ठिकाणी मृत्यू झाल्यास देह खाली आणणे अशक्य असते। त्यामुळे मृतदेह बर्फाच्या भेगेमध्ये टाकला जातो। मृतदेह काही वर्षांनी वरही येतात, तेव्हा ते पुन्हा बर्फाखाली झाकून टाकले जातात। एव्हरेस्टवरती ज्यावेळेस प्रत्यक्ष चढाईसाठी गिर्यारोहक जातात आणि त्यांच्या मदतीला जे शेर्पा असतात, या सगळ्यांच्या 60-70 दिवसाच्या तिथल्या वास्तव्यामुळं त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात काय होतं तर त्या ठिकाणी जो कचरा आज पाहायला मिळतो तो रिकामे ऑक्सिजनचे सिलेंडर्स आहेत, टीन्स आहेत, फूडचे आणि इतर पॅकिंग मटेरियल आहे, मेडिकल वेस्ट आहे। आणि याचबरोबर ज्या गिर्यारोहकांचे किंवा ज्या शेर्पांचे त्या ठिकाणी मृत्यू झाले तर यांच्यासुद्धा मृतदेह अतिउंचीवरती आहेत। हे सगळं स्वच्छ करण्याचं कामाचं अभियान पण मोठ्या प्रमाणात नेपाळमध्ये नेपाळच्या आर्मीनी, नेपाळच्या सशस्त्र सेना बलांनी घेतलं हाती आणि गेले 4-5 वर्ष आम्ही पाहतोय की मोठ्या प्रमाणात एव्हरेस्टसह जी अतिउंचीवरची शिखरं आहेत त्या ठिकाणचा कचरा, त्या ठिकाणच्या क्लिनिंग एक्सपेडिशन चालू आहेत। ज्या ठिकाणी गिर्यारोहकाला स्वतःला सुरक्षितपणे चढणे उतरणे कठीण जाते अशा ठिकाणी 4 जणांनी उचलून मृतदेह खाली आणणे अशक्य असते। त्यामुळे अशा वेळी तो मृतदेह बर्फाच्या भेगेमध्ये टाकला जातो। अशा प्रकारे अंत्यसंस्कार केलेले मृतदेह काही वर्षांनी वरही येतात, तेव्हा ते पुन्हा बर्फाखाली झाकून दिले जातात। एव्हरेस्टवर आतापर्यंत जितक्या मोहिमा झालेल्या आहेत त्यातील बहुतांश नेपाळमधील दक्षिण कोल मार्गे झालेल्या आहेत। त्यामुळे पर्यावरणाची समस्या या मार्गावर सर्वात जास्त आहे। येथे जाण्यासाठी लुकलापर्यंत विमानाने आणि पुढे 7-8 दिवस चालत बेस कॅम्प गाठावे लागते। बेस कॅम्पचे सर्व सामान माणसाच्या पाठीवरून किंवा हेलिकॉप्टरने वाहून नेले जाते। त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात वाहतुकीची सुद्धा मोठी अडचण निर्माण झालेली आहे। एव्हरेस्टवरती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची दखल जगभरात घेतली जाते। तसंच एव्हरेस्टवरती होणारा कचरा, त्याचं पर्यावरणाच्या दृष्टीने होणारं नुकसान ह्याची पण चर्चा मोठ्या प्रमाणात होते। पण मला असं वाटतं गेले मी 20-22 वर्ष त्या परिसरात जातोय, पण अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात याच्याबद्दलचा अवेअरनेस आलेला आहे। खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी क्लिनिंग एक्सपेडिशन चालू आहेत आणि मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं प्रमाण कसं कमी होईल
यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात नेपाळ सरकार आणि त्याचबरोबर इतर गिर्यारोहक प्रयत्न करत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे, पण नक्कीच अजून खूप काम करणं आवश्यक आहे. कारण आपला निसर्ग, आपले पर्वत हे सगळं जपलं पाहिजे आपण. आणि प्रत्येक हिमनदी किंवा प्रत्येक ग्लेशियर हे एका नदीचं पाण्याचं स्रोत आहे, तेव्हा तिथं कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही याचं भान पण गिर्यारोहकांनी ठेवलं पाहिजे. तेव्हा गिर्यारोहण किंवा ट्रेकिंगच्या वाटेवर निघणाऱ्या प्रत्येकाचंच एक स्वप्न असतं, ते म्हणजे एव्हरेस्ट सर करण्याचं. लहानपणापासूनच एव्हरेस्टबाबतच्या गोष्टी ऐकल्यामुळं त्याविषयीचं कुतूहल या स्वप्नपूर्तीसाठी गिर्यारोहकांना वेळोवेळी प्रेरणा देत असतं. याच प्रेरणेनं मग सुरुवात होते ती म्हणजे लहान मोठे डोंगर माथे सर केल्यानंतर एव्हरेस्टच्या वाटेवर निघण्याची. आत्तापर्यंत जगातील सर्वाधिक उंचीचं शिखर म्हणून गणल्या गेलेल्या एव्हरेस्टच्या पायथ्यापासून त्याच्या शिखरापर्यंत बऱ्याच ठिकाणावर गिर्यारोहकांनी आपला ध्वज रोवलेला आहे. विविध देशातील गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर केलेला आहे. या खडतर चढाईमध्ये काहींनी आपले प्राणही गमावले. पण मागील काही वर्षांमध्ये हाच एव्हरेस्ट आता बदलत असल्याचं पाहायला मिळतंय. कुठे जागतिक तापमानवाढीला त्याचा फटका बसलाय आणि कुठे चक्क या एव्हरेस्टवर गर्दी इतकी होतीये की ट्रॅफिक जाम सदृश्य परिस्थिती सुद्धा इथं निर्माण झालेली होती. एव्हरेस्ट या शिखरालाच एक वेगळं ग्लॅमर आहे आणि ते राहणार पण आहे. जगातलं सर्वोच्च शिखर आहे, ज्याची उंची 29,000 फूट इतकी आहे. तर त्यावरती चढाई करायचं स्वप्न सगळेच गिर्यारोहक कायम पाहत असतात. पण मला वाटतं त्याबरोबर इतर सगळ्याच हिमालयातल्या शिखरांवरच्या ज्या मोहिमा आहेत यामध्ये आपण त्या ठिकाणी चढाईसाठी गेल्यामुळे होणारा जो काही कचरा आहे तो येताना परत घेऊन आलंच पाहिजे, ही जबाबदारी प्रत्येक गिर्यारोहकाची नक्की आहे. नेपाळ सरकारने सागरमाथा प्रदूषण नियंत्रण समिती नेमली आणि शेपरांना खाली येताना किमान 8 किलो कचरा खाली आणण्याची अटही घातली आहे. त्याच्या तपासणीसाठी बेस कॅम्पला एक चौकीही उभारण्यात आलेली आहे. तसेच रिकामे ऑक्सिजन सिलेंडर रिफिल करून वापरले जाऊ लागल्याने ते $100 विकत घेतले जातात. त्यामुळे शेर्पा आता रिकामे सिलेंडर खाली आणू लागलेले आहेत. सन 2010 आणि 2011 मध्ये नेपाळमधून क्लीन एव्हरेस्ट मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली होती. तशी मोहीम सातत्याने करण्याची आवश्यकता आता आहे, कारण दरवर्षी वाढणारी गिर्यारोहकांची संख्या यामुळे समस्या गंभीर होत चाललेली आहे. नेपाळ सरकार एव्हरेस्ट सदस्यांकडून प्रत्येकी $11,000 आसपास फी सुद्धा घेते. या मोहिमांमुळे नेपाळ सरकारला आणि जनतेला चांगले आर्थिक लाभ सुद्धा मिळत आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढच होत चाललेली आहे. त्यामुळे नेपाळ सरकारने पर्यावरणाच्या समस्या दूर करण्यासाठी ठोस प्रयत्न केले नाही तर त्याचे दुष्परिणाम त्यांना आणि गिर्यारोहकांना भोगावे लागतील. त्यामुळे नेपाळ सरकारने जसे शहरांच्या पर्यावरणासाठी कायमस्वरूपी यंत्रणा असते तशी कायमस्वरूपी यंत्रणा एव्हरेस्टसाठी सुद्धा करणं आता अत्यंत गरजेचं होऊन ठेपलेलं आहे. शेवटी पर्यावरण जतन करणे आणि त्यासाठी त्यांच्याशी संबंधित प्रत्येकाने त्यात कर्तव्य भावनेने हातभार लावणे हे गरजेचं आहे. अशी कर्तव्य भावना प्रत्येकात जर जागृत झाली तर फक्त एव्हरेस्टच काय, संपूर्ण हिमालय स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही. आणि या संदर्भात वेगवेगळे उपाय नेपाळ सरकार करत असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. आज एव्हरेस्टवरती ज्या गिर्यारोहकाला चढाई करायला जावं लागतं तर त्याच्या संघाला $5,000 हे गार्बेज डिपॉझिट म्हणून ठेवावं लागतं. आणि येताना त्यांच्याबरोबर जे काही प्लॅस्टिकचे पॅकिंग मटेरियल असेल, फूड टिन्स असतील, हा सगळा रिकामे ऑक्सिजनचे सिलेंडर असतील, हा सगळा कचरा त्यांना येताना परत घेऊन यायला लागतो, तो दाखवावा लागतो आणि तो शहरापर्यंत त्यांना न्यायचा कंपल्सरी त्यांच्यावरती. ते केलं तरच ते $5,000 डिपॉझिट त्यांना परत मिळतं. अन्यथा ते पैसे जप्त केले जातात आणि त्यातून त्या पैशातून क्लिनिंग एक्सपिडिशनसाठी ते वापरून त्यातून तो कचरा खाली आणण्यात जाण्याची तरतूद नेपाळ सरकारने केलेली आहे. माउंट एव्हरेस्टच्या बाबतीमध्ये जे प्रदूषणाची गंभीर समस्या उद्भवलेली आहे त्या संदर्भात सरकार आणि गिर्यारोहकांना दोघांनाही याची दखल घेणं आवश्यक आहे. आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.